आणि ते सगळ्या तालुक्याभर लोकांना कळतील। तालुक्यातील लोकांना आपल्या नेत्याशी संवाद साधायचा म्हटलं तर त्यासाठी आमसभा घेतली जाते आणि गेल्या 10 वर्षामध्ये आमसभा घेतली नाही असं बरेच लोकांचं म्हणणं आहे। किती आमसभा झाल्या आणि आमसभेमध्ये किती संवाद साधला लोकांशी? आमसभा म्हणण्यापेक्षा प्रत्येक गोष्टीच्या त्या ठिकाणी प्रत्येक शासकीय अधिकाऱ्यांना बोलवून संभाजी हॉलमध्ये मागच्या 4-5 महिन्यात सगळ्या प्रकारच्या सभा त्या ठिकाणी प्रत्येक डिपार्टमेंटची वेगळी सभा अगदी तालुक्यात त्या ठिकाणी सगळ्यांना सांगून सगळ्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बसवून मग MSCBची असेल, मग त्या ठिकाणी तुमचे महसूलची असेल किंवा अनेक प्रकारच्या सभा कृषीची असेल, तुमच्या तलाट्यांची असेल, ग्रामसेवकांची असेल, सगळ्या प्रकारच्या सभा त्या ठिकाणी सेपरेट घेतलेल्या आहेत। निश्चितपणे त्या सुद्धा ऐका, तुम्ही म्हणता की आम्ही सेपरेट सभा घेतल्या, पण सेपरेट सभा तुम्ही लोकांसहित घेतल्या की फक्त अधिकाऱ्यांनाच बोलवलं? लोकांसहित, लोक एका बाजूला आणि त्या ठिकाणी अधिकारी एका बाजूला। खरं तर आताची जी चर्चा चालली आपली ही चर्चा पहिली हे समजून घ्या, ही काय विधान 2 मीटिंगला ही चर्चा काय ही चर्चा आपण जे करताय ती एका विधानसभा क्षेत्राची करत नाहीयेत। आपली चाललेली लोकसभेची चर्चा 6 मतदारसंघातली। पहिले प्रश्न विचारताना हा विचार करा की जितके समजा तुम्ही एका म्हणता की एक सभा घेतली नाही, बैठका घेतल्या नाही, आढावा बैठक घेतल्या नाहीत, मग हाच प्रश्न तुम्ही तेवढेच पालकत्व ज्यांनी स्वीकारलं खासदार हा त्या 6 मतदारसंघाचा असतो। मग तोच प्रश्न आपण त्यांनाही विचारू शकतो ना की आपण अख्ख्या 5 वर्षामध्ये आढावा बैठका त्या प्रत्येक विभागाच्या का घेतल्या नाहीत? ज्या वेळेस विधानसभेची तयारी येईल त्यावेळेस आपण आत्ताचे जे आमदार साहेब आहेत त्यांना नक्की विचारा, पण आता तुम्ही हा प्रश्न खासदार साहेबांना विचारू शकता। अर्थातच खासदार साहेबांना हा प्रश्न विचारता आला असता, त्याच्याबद्दल काही हरकत नाही, परंतु आता आपण जी चर्चा करतो आहोत की तुमच्या उमेदवाराच्या बाजूने तुम्ही विकास कामामध्ये कसं सहभागी होता आणि तुमचा विकासाचा जो मुद्दा आहे तो त्या व्यवस्थित पातळीवर होतोय का हे आपण पाहतोय। काही लोकांनी असं म्हणलंय की त्यांनी की आमच्या कुठल्याही सभा गेल्या नाहीत असं त्यांचं अपंग संघटनेचं म्हणणं आहे, म्हणून आता हा आपण प्रश्न उपस्थित केला। कदाचित मी त्या सगळ्या सभांचा त्या मीटिंगचा साक्षीदार आहे, कदाचित तेवढा मेसेज तोपर्यंत पोहोचला नसेल, परंतु माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक विभागावर आरोग्य विभागाचे असतील, पंचायत विभागाचे असतील किंवा इतर असतील त्या सगळ्या बऱ्याचशा बैठका झाल्यात, परंतु जरी एखादी नसेल झाली तरी पण त्यांनी वैयक्तिक लक्ष घालून त्या ठिकाणी प्रश्न सोडवायचे प्रयत्न मंत्री महोदयांनी केलेले आहेत। ठीक आहे, एखादा प्रश्न असू शकतो, त्याबद्दल आमचंही दुमत नाही। शिवसेना म्हणते की आम्ही सगळ्या सभा घेतोय, आम्ही लोकांशी संवाद साधतोय। तुम्हाला काय सांगता येईल की तुम्ही काय म्हणताय? तुम्ही या सभांना उपस्थित होता का? तुम्हाला या सभांबद्दल काही नोटीस कळाली होती का? नाही, आमसभेची तर नाही कळालेली। आणि दुसरं असं आता बरीच चर्चा या ठिकाणी झालेली आहे की विकासाचे मुद्दे तर आहेत, विकास कामं होत राहतील आणि भविष्यामध्ये पण होणार आहेत, पण मला या ठिकाणी सांगायचं असं की आत्ता भाजप सरकारने जे उमेदवार उभे केलेले आहेत ते कुठल्या मुद्द्यावर उभे केलेले आहेत? नोटाबंदी आणि GSTवर हे मतं मागत नाहीत। त्यांनी जर पॉवरफुल किंवा पद्धतीने जर पॉझिटिव्हली नोटाबंदी केलेली आहे आणि GST वाढवलेला आहे तर त्याच्यामध्ये त्या 2 मुद्दे आज त्यांच्या ह्याच्यात नाही आहेत, अजेंड्यावर नाही आहेत। सासवडसारख्या ठिकाणी जर तुम्ही मविनी हॉटेलमध्ये गेला तर पूर्वी चहा असेल तर 10 रुपयाचा होता, आता तो GST खाली लागून येतो, किंवा जे काही पदार्थ आपण खातो त्याला GST खाली लागून येतो। मला सांगा, भाजपने हे जे 2 मुद्दे त्यांच्या प्रचारात का नाही टाकले? नोटाबंदी आणि त्यातनं काही निघालंच नाही ना, म्हणजे आपण विकास कामाचा तो आहेच भाग, त्याच्यामध्ये आपण त्याला बगल देत नाही, परंतु ह्या 2 मुद्द्याचं काय? आणि तुमचा मुद्दा की यांचं म्हणणं असं आहे की जर GST आणि नोटाबंदीमधून तुमचा फायदा झाला, देशाचा फायदा झाला, तर हा निवडणुकीमध्ये तुम्ही तो मुद्दा का लावून धरला नाही किंवा निवडणुकीमध्ये त्याचं उत्तर का देत नाही? खरं पाहिलं तर नोटाबंदी आपण विचार केला, पूर्वीच्या नोटा होत्या त्या अतिरेकी आपल्या शेजारचे शत्रू राष्ट्र याच्या काही बोगस नोटा छापून आपल्या देशामध्ये त्याचा वापर करून आपल्या करन्सीमध्ये प्रॉब्लेम निर्माण करायचा प्रयत्न करत होते। काही लोकांनी काळा पैसा दाबून धरला होता, तो पैसा नक्की कुणाकडे किती पैसा ते काढण्यासाठी नोटाबंदी केला। आणि GST सगळे टॅक्स आता एका छत्राखाली आल्यामुळं आणि टॅक्स भरणाऱ्या लोकांची संख्या वाढली, त्याच्यामुळे विकास कामं व्हायला लागली। तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर आता सध्या हायवेची कामं किती मोठ्या प्रमाणावर चाललीत, आळंदी पंढरपूर पालखी मार्ग असेल, आता आपण ह्याच ठिकाणी थांबलो आहे, हे जे पालखी मार्ग आहे अटल बिहारी वाजपेयी जे आपले पंतप्रधान होते त्यांच्यातनं तीर्थक्षेत्र विकासमधनं ह्या पालखी ताळासाठी 2 कोटी रुपये मंजूर झाले। सासवड शहरासाठी 58 कोटी रुपयाची भुयारी गटार योजना माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या सासवड शहरासाठी मंजूर करून दिली। सासवडसाठी 58 कोटी या शहरासाठी मंजूर करून दिले। किती वर्षाचा प्रलंबित प्रश्न होता मागे, मला माहिती आहे सुप्रियाताईंनी गटार योजना मंजूर केली म्हणून बॅनर लावले, या लोकांनी फटाके वाजले, पण आतापर्यंत त्याच्यावर निधी कधी टाकला नव्हता। पण असा होता की
तुम्ही तो जो नोटाबंदीचा प्रश्न, नोटाबंदीचा अहवाल का मिळत नाही तुम्हाला तुमच्याकडून, की नोटाबंदी झाल्याच्या नंतर जे काय घडले, तुमच्याकडे किती पैसे आले, काळा पैसा किती आला, त्याचा काय उपयोग नाही, केला, तो किंवा काळा त्या- पैसा नंतर कुणाकडून किती होता? ते आमचे वरिष्ठ नेते त्याचं वेळोवेळी स्पष्टीकरण करत आहेत आणि त्याचा योग्य वेळी आम्ही त्याचं उत्तर सॅटिस्फाईड नाहीये. वरिष्ठ नेते काय करणार? तुम्ही सुद्धा वरिष्ठ आहेत, तुम्ही आज नियोजन कमिटीचे सदस्य आहेत त्या ठिकाणी, सगळेच आहेत, म्हणजे माझे नगराध्यक्ष आहेत त्या ठिकाणी, आमचे मंदार आहेत त्या ठिकाणी, ह्याच्यामध्ये साकेत जगताप आहे, तुम्ही पण वरिष्ठ आहात ना. आम्हाला नोटाबंदीबद्दल त्याच्यामध्ये काय चांगलं आणि काय वाईट हा अहवाल आम्हाला द्या ना. सर्वसामान्य जनतेला कळतच नाही नेमकं काय चाललंय ते. वरिष्ठ कधी तुमचे सांगणार? वरिष्ठ सांगतात त्या भाषेत सांगतात, ती भाषा वरिष्ठ जी भाषा सांगतात ती भाषा सामान्य लोकांना समजत नाही. भारत देश हा 70% लोक आहे, शेतकऱ्यांचा आहे, गरिबांचा आहे. तुम्ही मागे सांगितलं लाईट आली, लाईट काय आज आली का? 1970 ग्रामीण भागापासून 1970 सालापासून लाईट पोहोचली. 60 साली नवीन कनेक्शन राहिलं होतं कुठंच यायचं. लाईट- गॅस कनेक्शन तुम्ही म्हणता, मी मी माझी एवढीशी असल्यापासून लाईटीत शिकली आहे आणि गॅस सुद्धा माझी आई जेव्हा मी 3री 4थीत असल्यापासून गॅस आमच्या घरात आहे. हे उज्ज्वलाचं सांगतात, त्याच्यानंतर सौभाग्याचं सांगतात, पण आम्ही आमच्या जन्मल्यापासून पाहतोय की त्यावेळेस लाईट आहेत. ऐका मी माझं सांगत नाही, मी सांगते, मी गॅस कनेक्शन आणि लाईट सांगते कधी आली ती. 20 वर्षापूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघ गॅस मुक्त झालाय. त्यावेळेस पवार साहेबांनी योजना राबवली होती आणि सौभाग्य योजना असेल ती 70 साली पुरंदर तालुका सगळा लाईट फिटिंग पूर्ण झालेला आहे. खोटे बातम्या नाही. कांद्याला बाजार नाहीये, बाजूला ठेवून चर्चा गॅस वाढलाय, पेट्रोल वाढलंय, शेतकऱ्यांचं त्याच्याबद्दल कोण काय बोलत नाहीये. घराणेशाहीवर हे बोलतात. फुलांची घराणेशाही बघा ना, त्यांचे सासरे कुठले होते? राष्ट्रवादीचे होते, त्याच्या आधी काँग्रेस आमदार होते, आता सासूबाई होते, आता यांचे मिस्टर स्वतः रासपचे आमदार. आता कुठे ऐका ना, इलेक्शन बारामती लोकसभा मतदारसंघाची सुप्रियाताईंनी गेले 12 वर्षात काय काम केलं हे यांना सांगताय ना. ह्याच्यापेक्षा वाईट बर का पहिली गोष्ट 2 मिनिटं बर का मला सांगू द्या ना बर का. एक मिनिट ऐकून घ्या. ही इलेक्शन आहे ना बर का. बरोबर सांगा. रेल्वे सोडून सांगा काहीतरी. रेल्वेला फिरली आहे तालुक्यात. मला बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आदरणीय सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांच्यामध्ये नेतृत्व गुणाची धमक आणि त्यांचे काम आहे. या सासवड मध्ये कालवा करू नका. या सासवड मध्ये नामदेव सोपान काका, त्याचबरोबर ही जे पालखी दळ आहे याच्यासाठी तब्बल दरवर्षी 2.5 कोटी रुपयाचा निधी विकास काम या ठिकाणी होतात. संत नामदेव मंदिरासाठी 20 लाख ऐका तुम्ही काय बोलू नका. एक मिनिट तरुण मित्रांनो, मी 81 वर्षाचा वयस्कर माणसं बोलतोय. संसद जी आहे आता माधवरावजी शिंदे, आणखीन रेल्वे मंत्री माधवरावजी शिंदे होते आणि त्या टायमाला आपले हे काय त्यांचं नाव पवार साहेब. ऐकून घ्या परत वेळ तर विरोधी पक्ष नेते यांनी विचारलं की बाबा हे पक्ष म्हणजे हा वैचारिक विचार आहे डोक्यात घ्या. तर बाबा माधवराव शिंदेंना सांगितलं की हा कोकणा जर असता, हा किती रेल्वे स्टेशन मधुदंड होते त्या टायमाला
विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी आपला प्रश्न विचारला की बाबा हा जो रेल्वे मार्ग जातोय तर किती स्टेशन लागतील, किती गावं लागतील, किती मोठी हे लागतील. तर त्या माधवराव शिंदेंना ते काय सांगता आलं नाही. तर विरोधकांनी काय केलं, प्रश्न इतका सुंदर म्हणजे संसद कशी चालत होती की माझ्या मित्राचा इतिहास कच्चा आहे पण भूगोल इतका कच्चा असेल याची मला कल्पना नाही. म्हणजे असं संसद खिळीमिळीने चालायचं. आत्ता जे वातावरण आहे हे वातावरण तुम्ही ठेवा, तापत राहिलं पाहिजे परंतु त्याला काहीतरी अर्थ पाहिजे. ताईंनी काय नाही केलं. अहो एक मिनिट माझं ऐकून घ्या. ताईंनी काय केलं नाही. अहो राष्ट्रपती संसद रत्न म्हणून ज्यांना पुरस्कार देतात ते फुकट नाही. हॅलो मला बोलू दे बरं का. संसद रत्न आपण आता पाहिलं की खूप मोठा गोंधळ होतोय. गोंधळ संपलेला आहे. ज्येष्ठांनी आपल्याला एक चांगलं मार्गदर्शन केलं आणि आपल्याला सांगितलं की हे सगळं खेळीमेळीच्या वातावरणात होत्या. आत्ताच थोड्या वेळापूर्वी आरोप झाला होता की सुप्रियाताई सुळे आणि शरद पवार हे घराणेशाही करतात आणि आत्ताही त्यांनी विचारलं होतं की जर ती घराणेशाही असेल तर कुलांची घराणेशाही नाही का. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा. ह्याला मी सविस्तर असं उत्तर देतो की आदरणीय माजी सभापतींनी सांगितलं की बाबा घराणेशाहीचा जो विषय, कुलांवर देखील तुम्ही जो आरोप करताय पण तो कुलांची परिस्थिती आणि पवारसाहेबांची परिस्थिती याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. कुलांच्या घरातनं कोणी एक निवडणूक लढताना 5 उमेदवार कधीच घरात दिले नाही. ती काळाची गरज होती. ज्या वेळेस कुलांचे आदरणीय सुभाषांना कुल दिवंगत झाले त्याच्यानंतर ती एक समाजाची गरज होती आणि समोर येणारा माणूस हा समाजाला आवश्यक होता. तो समाजाने आदरणीय सुभाषांना समाजाने दिलेला माणूस म्हणजे पुढे आलेला माणूस राहुल कुल. अशी कुठलीही इलेक्शन मला दाखवा की ज्या वेळेस एका वेळेस घरातले 5 सदस्य म्हणजे जसं आज पवार साहेबांचा जर आपण विचार केला तर एक राज्यसभा सदस्य असेल, 2 खासदार केला आज पार्थ पवार असतील किंवा सुप्रियाताई असतील, परत एक घरात जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. ही जर घराणेशाही बघितली तर घराणेशाही ह्याला मानतात. आमदार अजितदादा राहिले एकेका घरात कुणाच्यात कुवत नाही. कुवत आमच्यात सुद्धा आहे. कुवत सर्वसामान्य माणसा इतकी कुवत काका कुणाच्यातच नाहीये. पण नेतृत्व गुण आले त्याच्यात. आज जर तुम्ही मला एका गोष्टीचं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपली सगळी चर्चा चाललेली आहे. भाजप शिवसेनेवाले सातत्याने विरोध करतायत की ताईंनी सासवडसाठी नेमकं काय केलंय. मी थेट विचारतोय, खरंच खासदार ताई सुप्रियाताई सुळेंनी पुरंदरसाठी किंवा सासवडसाठी काय केलंय. हॅलो, सासवडसाठी सुप्रियाताईंनी केलेली कामच मी सांगते की आपल्या इथं नामदेव शिंपी समाजाचं मंदिर चाललेलं आहे. त्या ठिकाणी त्यांनी स्वतः त्या खाजगी असू द्यात ना त्याच्यामध्ये दिले. तुम्ही मान्य करताय खाजगी फंडातनं त्याच्यामध्ये मदत केली 20-25 लाखाची. अजून भविष्यामध्ये सुद्धा त्या करणार आहेत. 25 लाख ऐकून घ्या तुम्ही. खाजगीतनं पण करायची त्यांची तयारी आहे. तशी झालेले आहे. 25 लाख त्यांनी दिलेले आहेत. हां, त्याच्यानंतर आपण पाहिलं जेजुरी यांनी साथ सोडलं. संविधान स्तंभाची स्थापना केलेली. जे तुम्ही मोडीत काढताय. सासवडमध्ये त्यांनी पशुवैद्यकीय जी आहे इमारत ती पूर्ण करतायत. त्यानंतर आपण पाहिलं त्याच्यामध्ये प्रशासकीय इमारत ऐकून घ्या. प्रशासकीय इमारत त्याच्यामध्ये प्रशासकीय इमारतीत बापूंचा जितका वाटा आहे तितकाच वाटा खासदार सुप्रियाताईंचा आहे प्रशासकीय इमारतीमध्ये. आणि त्याच्यामध्ये दुसरा प्रश्न असा आहे माझा की विकास कामाचा एअरपोर्टचा प्रश्न उपस्थित झाला. एअरपोर्टला पण सुप्रियाताईंचा विरोध नाही परंतु शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळाल्यानंतर एअरपोर्ट झालाच पाहिजे हे सुप्रियाताईंचं म्हणणं त्याच्यामध्ये आहे. सुप्रियाताईंनी केलेलं मगाशीच काम सांगितलं मी. रेल्वेचं जे काही 14-15 कोटींची कामं ताईंनी केली. त्याच्यानंतर मी सांगते गावागावात तुम्ही जाऊन बघा. 5-5 लाखांचे प्रत्येक गावामध्ये समाज मंदिरासाठी 5-5 लाखांचे खासदार फंड पडलेत. मी सांगते वाघापूर सारखं आमचं गाव आहे तिथं जवळजवळ ताईंनी 25 कोटींची कामं केलीत. जे तुम्हाला सांगते आमची जी पाण्याची विहीर आहे जे पुरंदर पाणी पहिलं त्याला डायरेक्ट उतरत होतं ते पाणी आम्ही पितो. त्याला 10 लाख रुपये आदरणीय ताईने डीपीडीसीतून टाकून ते काम मंजूर केलं. हो डीपीडीसी ताई आता नाही केलेलं. मी सभापती होते तेव्हा ते काम केले त्यामुळे मला माहिती आहे. यशस्विनीच्या माध्यमातून एक मिनिट मला माहित नसेल तर डीपीडीसी मध्ये जाऊन विचारा. गौरी यशस्विनीच्या माध्यमातून या
बारामती मतदारसंघातल्या सगळ्या महिलांचा विकास ताईंनी केला यशस्विनीच्या माध्यमातून. मला फक्त आहे ना बाप्पूंना एक प्रश्न विचारायचा आहे की बाप्पूंनी आहे ना युवकांसाठी 5000 युवकांचा मेळावा भरवला होता, त्यातल्या किती युवकांना रोजगार मिळाला? आणि अजून एक बोलायचं, शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी बाप्पूंनी नाही भाजप आणि शिवसेना सरकारने या पुरंदर तालुक्यात काय केलं? अजूनपर्यंत काय केलं? शिक्षण महर्षी स्वर्गीय चंद्रकांत जगताप यांनी आज शिक्षणासाठी इंग्लिश मीडियम असेल कोणत्या माध्यमातून शिक्षण दिली. उच्च शिक्षणासाठी अजून एक सांगतो की वाघेरे महाविद्यालयाच्या माध्यमातून युथ फेस्टिवल असेल. अजून दिल्लीमध्ये आपल्या पुरंदर तालुक्यातल्या 6 विद्यार्थिनींची दिल्लीमध्ये राजपथावर नेमणूक झाली. ती का झाली? तर शरद पवार साहेब, आदरणीय शरद पवार साहेब ते तुमच्यावरती आरोप करतायत की युवक मेळावा घेतला त्या माध्यमातून किती मुलांना नोकऱ्या मिळाल्या. युवक मेळावा घेतला, 3500 मुलांना नोकऱ्या मिळाल्या, ज्यांना मिळाल्या त्यांना माहिती. पहिली गोष्ट. खरं तर ही चर्चा. दुसरी गोष्ट, सतीश शेठ उरसाळांचं कॉलेज यांनी ताब्यात घेतलं, सतीश शेठला हाकलून दिलं आणि हे काय सांगतात युवक मेळावा घेतला. खासदारांचं काम सांगताय ना यांना. विषय भरकटतोय. सगळे मुद्दे बाजूला जाऊ द्या. जे काय सासवडचे प्राथमिक मुद्दे, जे पुरंदर तालुक्याचे मुद्दे आहेत, रस्ता असेल, पाणी असेल, मी शेवट कार्यक्रमाच्या वळतोय. आपल्याला या ठिकाणी वाद घालायला आपण कुणीच या ठिकाणी आलेलो. शेवटच्या 2-2 मिनिटं मी सगळ्यांना देतोय. फक्त खासदार कुणी हो, ताई हो, कांचनताई हो, सुप्रियाताई हो, काय विकास कामं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये होणं गरजेचं. फक्त 2 मिनिटात सगळ्यांनी सांगितलं काय विकास कामं सरकार म्हणजे खासदार कुणी हो, काय विकास कामं होणं गरजेचं आहे. आता तसं पाहिलं तर आळंदी पंढरपूर पालखी मार्ग जो आहे, जो आता टेंडर प्रोसेसमध्ये आहे, तो होणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल आणि पुरंदरचा सिंचनाचा जो प्रश्न आहे तो प्रलंबित प्रश्न, गुंजवणीचा प्रश्न, रेल्वेचं जाळं आपल्या भागामध्ये करायला पाहिजे. आता यांनी पाहिलं, आपण यांच्या नेत्यांवर आरोप केला जातोय जवळपास 70,000 कोटी रुपयाचा सिंचन घोटाळा करून किती सिंचन केलं यांनी, याचं पण मला उत्तर द्यावं. तो विषय कसं आहे, आता खासदारकीचा विषय चाललाय म्हणून सांगतो. विमानतळ कसल्याही परिस्थितीत तालुक्यात होणं गरजेचं आहे. ज्या लोकांच्या खरंच अडचणी त्यांच्याशी चर्चा करून त्या ठिकाणी विमानतळ होणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट तालुक्यातले सगळे जे राष्ट्रीय महामार्ग आहेत ते देखील मार्गाला लागले पाहिजेत, बऱ्यापैकी लागलेत. त्यानंतर तिसरी गोष्ट, गुंजवणीचा प्रश्न त्या ठिकाणी टेंडर झाले, तेही काम अगदी शेतकऱ्याच्या शेतापर्यंत जाणं गरजेचं आहे. आणि चौथी गोष्ट, त्या ठिकाणी रेल्वेचं ते सांगतायत, तर ते रेल्वेची सुद्धा त्या ठिकाणी डेव्हलपमेंट झाली पाहिजेत आणि MIDC सुद्धा विस्तारीकरण झालं पाहिजे. काय होणं गरजेचं आहे तेवढं सांगा बघ. मला मगाच्या पासून एक बोलायचं खासदार म्हणून मला एक सांगायचंय. अरे जरा गप ना, सांगतो ऐक ना, बोल ना, तुला ऐकून घे ना, मला आहे ना, मला 2 मिनिटं आपण मला मनापासून सांगायचं, ही इलेक्शन आहे खासदारकीची, ना ग्रामपंचायतीची, ना नगरपालिकेची, ना आमदारकीची. संसदेमध्ये काम करत असताना संसदेचा रूल असा असतो, संसदेमध्ये काय गटरीची कामं केली जात नाही, बांधाऱ्याची कामं केली जात नाही. संसद ही देशात जगाच्या पातळीवर चांगली चालणारी एक संसद अशी मान्य संसद चालली जाते. आता संसदेमधून मोठे निधी आणले जातात. आता मागाच्यापासून विचारलं सुप्रियाताईंनी काय केलं, तर मी खासदार म्हणून एक सांगतो की सुप्रियाताईंनी रेल्वेच्या बाबतीत सांगितलं तर बारामतीला लाईट विद्युतवर चालणारी लाईनचं काम चालू आहे. त्यानंतर आज पुण्यापासून मिरजपर्यंत 4000 कोटीचा रेल्वेचा प्रकल्प चालू आहे. ऐका सांगतो. दुसरी गोष्ट, दौंड ते पुणे आता विद्युतीकरण हा प्रकल्प झालाय. जेजुरीला मोठं महाराष्ट्राचं कुलदैवत आहे, त्यामुळं तिथं त्यांनी प्लॅटफॉर्मची उंची आणि तिथं जी कमान बनवतात ते महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून खंडेरायाच्या नावाने एक बनवायचं चाललंय. आणि आत्ता नवीन मध्ये थोड्याशा कालावधी आता इलेक्शन लागली, सत्ता नसताना सुद्धा सासवड, पुणे, सासवड, जेजुरी, मोरगाव, बारामती हा 1200 कोटीचा प्रोजेक्ट हा त्यांच्याकडून आता मंजुरीला शेवटच्या टप्प्यात गेलेला आहे. पण तो मंजूर झाला नसल्यामुळे ताईंनी तो मांडला नाही. मी रेल्वेच्या कमिटीवर काम करत असताना मी हे स्वतः हे काम पाहतो. मला एक दुसरी गोष्ट सांगायची की पवार साहेबांनी ज्यावेळेस सत्तेत होते त्यावेळेस 70,000 कोटीची कर्जमाफी केली. आता लोक बोलतात सिंचनाचं आलं, गुंजवणीचं पाणी येणार, हे येणार. पण ज्यावेळेस कृष्णा लवादाचा विषय आलता
त्यावेळेस शेवटच्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये जवळजवळ 35 ते 40 धरणं बनवायचं काम हे पवार साहेबांनी मुख्यमंत्री असताना केलं. त्यानंतर ही धरणं अपुरी आहेत, पुरी आहेत, काही पूर्ण होत्यात. भविष्यामध्ये पुरंदरच्या जनतेला गुंजवणीचं पाणी असेल, रेल्वे असेल किंवा विमानतळ असेल, सर्व माणसांच्या विचारातून हे चांगल्या पद्धतीने व्हावी ही आमची राष्ट्रवादीची संकल्पना आहे. ही लोकांना विचारात घेऊनच केली जाईल. ह्या पद्धतीच्या आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ग्वाही देतो. काय विकास काम होणं गरजेचं? सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुरंदरसाठी कायम वर्षानुवर्ष असणारा दुष्काळ हा घालवण्यासाठी पाणी येणं गरजेचं आहे. खासदारांनी गुंजवणी धरण होणार तर आहेच, पाणी तर येणार आहेच, पण या तालुक्यासाठी विमानतळ सुद्धा होणं गरजेचं आहे. ज्यांच्या जमिनी गेल्यात त्यांना शासनाकडनं ज्यावेळेस व्यवस्थित पॅकेज येईल त्यावेळेस आमची खात्री आहे की त्या शेतकऱ्यांना जो मोबदला मिळेल त्यात ते समाधानी होतील व त्यांच्या समाधानातनं जर त्यांना समाधान झालं नाही तर शासन त्यांचा योग्य प्रकारे विचार करेल. ह्या पुरंदरसाठी महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ह्या महत्त्वाच्या गोष्टी झाल्या तर पुरंदरचा विकास होईल अशी आमची खात्री आहे. सगळ्यांकडे देणार आहे. काय काय विकास काम होणं गरजेचं? सिंचन आणि पाणी या बाबतीत खरं तर आदरणीय खासदारांनी लक्ष देणं गरजेचं होतं, पण सिंचन पाणी आणि या मूलभूत गोष्टींवर खऱ्या अर्थानं या प्रश्नाला जो वाचा कोणी फोडली असेल त्या आदरणीय माननीय नामदार विजय बापू शिवतारे यांनी ह्याच गोष्टीच्या गरजेच्या आहेत. मी तर म्हणेल विमानतळ तर होणं अतिशय गरजेचं आहे. तो विकासाचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू राहील तरुणांसाठी. मी तर म्हणेल दिस इज नॉट ओनली द सक्सेस स्टोरी ऑफ युअर ड्रीम्स बापू, दिस इज द रनवे ऑफ युअर व्हिजन ऑन विच एव्हरी यूथ ऑफ पुरंदर कॅन टेक अप ड्रीम्स टुवर्ड द फ्युचर. हा युवाला एका वेगळ्या दिशेने घेऊन जाणारा हा फार मोठा प्रकल्प बापूंच्या स्वप्नातला आहे आणि त्याच्या माध्यमातून आज जर विचार केला तर खऱ्या अर्थानं पुरंदरला दिशा देणारा प्रकल्प आहे. आणि सिंचनाचा देखील प्रश्न आज 2.02 TMC हे पाणी तालुक्यातल्या मी म्हणणाऱ्यांना पुढाऱ्यांना देखील माहीत नव्हतं. त्या प्रश्नाला बापूने आदरणीय वाचा फोडली आणि आज तालुक्यातल्या शेंबड्या मुलाला सुद्धा कळतं की आपल्या हक्काचं गुंजवणीचं 2.02 TMC पाणी आहे. ज्या तळमळीने आदरणीय विजय बापू काम करतात त्याच धर्तीवर तेच मापदंड लावून आदरणीय खासदार साहेब सुद्धा भविष्यात ही कामं करतील अशी मी आशा बाळगतो. ईश्वरजी, तुम्ही ग्रामीण भागातले आहात, काय विकास कामं खासदार कुणी हो काय कामं होणं गरजेचं आहे पुरंदरमध्ये? मी असं म्हणेल खासदार कुणी व्हावा, पण माझं मत एका वाक्यात विचारलं तर खासदार हा मतदारसंघात राहणारा पहिला असावा, ना की तो मतदारसंघामध्ये निवडून आल्यानंतर बाहेरच्या देशामध्ये या पुणे मुंबईमध्ये राहणारा दिल्लीमध्ये नसावा. एक आणि राहिला प्रश्न तीर्थ विकास क्षेत्राचा, माझं मत स्वतःचं प्रामाणिक आहे की सिंचन, रोजगार आणि त्याचबरोबर आपला पुरंदर हा ऐतिहासिक वारसा जपणारा हा तालुका, त्यामध्ये तीर्थक्षेत्र विकास हा फार महत्त्वाचा. पर्यटन विकास जर झाला तर निश्चितच पुरंदर हा देशाच्या नकाशावर येईल. संतोषजी, दोनच शब्दामध्ये कसा खासदार कसा असावा, काय विकास कामं होणं गरजेचं, का खासदार कसा असावा? विकास कामासाठी खरं तर विकासच करायचा तर विमानतळ हे विकासाचं साधन नाहीये. मित्रांनो, पहिलं समजून घ्या. विकास करायचा असेल तुम्ही IT पार्क आणा, कॉलेजेस उभारा, डेंटिस्ट कॉलेजेस उभारा, ते करून दाखवा तर त्याचा विकास होणार आहे. विकास म्हणजे फक्त विमानतळाचमुळे विकास होईल हे चुकीचं आहे. प्रशांतजी, कसा खासदार असावा किंवा काय विकास कामं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पुरंदरमध्ये होणं गरजेचे? पुरंदरच्या विकासावरती चर्चा चालू असताना सर्वप्रथम संघटनेच्या वतीने पहिली आमची मागणी अशी असेल की मराठा आरक्षण पहिलं मिळालं पाहिजे. कारण भाजप सेनेच्या काळामध्ये जी आश्वासनं दिली गेली होती ती काय आम्हाला आजपर्यंत सुद्धा पूर्ण नाही. दुसरी गोष्ट, पुरंदर तालुक्यामध्ये रोजगार नाही आहे. तरुण वर्ग कुठेतरी भरकटतोय, कुठेतरी गुन्हेगाराच्या मार्गाने चाललेला आहे, तो कुठं थांबला गेला पाहिजे. आणि आपण ही चर्चा केली, प्रत्येक पक्षाने आपापली भूमिका मांडली की हा विकास केला, तो विकास केला, पण त्याच्या पलीकडलं तुम्हाला जाऊन सांगतो, पुरंदर तालुक्यामधील बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदार अतिशय सुज्ञ आणि हुशार झालेला आहे. तो मतदानाच्या माध्यमातून तो सांगेल की कुणी काय काम केले ते कुणी नाही. रोजगाराच्या संधी मिळत असं ते सांगतायत. साकेतजी, काय 2 शब्दामध्ये काय विकास होणं गरजेचं आहे? मी सांगू इच्छितो की येणाऱ्या खासदार यांनी पुरंदरसाठी जर आपण पाहिलं तर पुरंदर हा कायम दुष्काळग्रस्त म्हणून आपण ओळखला जातो महाराष्ट्रामध्ये. तर येणाऱ्या काळामध्ये प्रथमतः विद्यार्थ्यांसाठी कॉलेज, डेंटल कॉलेज असतील, त्या अनुषंगाने अनेक आपले विद्यार्थी बाहेर पुण्यामध्ये, मुंबईला डेंटल कॉलेजसाठी किंवा इंजिनिअरिंग कॉलेज असतील, हे कॉलेजेस प्रथमतः त्याचा विचार हा खासदारांनी केला पाहिजे. त्यानंतर भव्य असं क्रीडा संकुलन हे सासवडमध्ये, जर सासवड जर पाहिलं आपण तर आज पुण्याचं उपनगर म्हणून ओळखलं जातं सासवड आहे. तर सासवडमध्ये एक विद्यार्थ्यांसाठी किंवा खेळाडूंसाठी एक मोठं प्रतिष्ठेचं असं व्हावं. येणाऱ्या काळामध्ये विमानतळ हे पुरंदरमध्ये येतंय. अशी तुमची मागणी. काय विकास होणं गरजेचं, खासदार कोणी हो?
पुरंदर तालुक्यामध्ये खरं तर ही संतांची, शूरांची आणि वीरांची भूमी आहे. या पुरंदर तालुक्यामध्ये मेडिकल कॉलेज करणं गरजेचं आहे. तो आमचं करणं मनोदय आहे. आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आदरणीय सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांनी तब्बल 5,000 रुपये कोटीच्या विकास कामांचा टेम्पो फिरवलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं भविष्यामध्ये ताईंच्या माध्यमातून अनेक मोठमोठी कामं होणार आहेत. मग त्याच्यामध्ये रेल्वे असेल, लाईट असेल, पाणी असेल, रस्ते असतील, सुसज्ज असं मेडिकल कॉलेज असेल, असा त्यांचा मनोदय आहे. त्यांनी महाआरोग्य शिबिरे घेतलेली आहेत. म्हणजे अपंगांना जवळजवळ कर्णबधिरांना 5,000 कर्णबधिरांना ते श्रवण यंत्र दिलेले आहेत. व्यंग लोकांना, दिव्यांग लोकांना त्यांनी जवळजवळ 2,000 लोकांना ते साहित्य दिलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं समाजाच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव असणाऱ्या ताई यांनी महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून 2 लाख लोकांना चष्मे वाटप केलेलं आहे. 43,000 लोकांचं नेत्र शस्त्रक्रिया केली. येणाऱ्या काळामध्ये अजून काय विकास कामं होणं गरजेचे आहेत बारामतीला? पुरंदर हा दुष्काळग्रस्त आहे. इथं पाणी हे खेळलंच पाहिजे. आणि त्या पाण्याचं नुसतं पाणी खेळून नाही उपयोगाचं, तर साठवण क्षमता या ठिकाणी वाढवल्या पाहिजेत. आणि मेन म्हणजे पुरंदरमध्ये बेरोजगार जास्त आहे. रोजगारीचा प्रश्न हा मिटला पाहिजे. त्यासाठी जे काय करता येईल, जेव्हा कॉलेजेस असतील, MIDC असतील, वेकंट लँड असेल, शेती चांगली केली गेली पाहिजे पुरंदरमध्ये. तेवढ्यासाठी पाणी हे पाहिजेच. तरुण कार्यकर्ते आहेत, काय विकास कामं होणं गरजेची? विकास कामं म्हणजे सर्वात पहिल्यांदा तरुणांचा रोजगाराचा प्रश्न या इथं खूप मोठ्या प्रमाणात आहे. तरुण भरकटत चाललेत. कुठल्याही मार्गाने पैसा कमवण्यासाठी तरुण काही करायला लागलेत. त्यासाठी तरुणांना नोकरी मिळणे गरजेचं आहे. ते काम मंत्री महोदयांनी करायला हवं होतं. 5,000 लोकांना बोलवलं, 200 रुपये फॉर्मचे घेतले, पण कुणालाही नोकऱ्या ठीक आहे. काय विकास कामं होणं गरजेची? तरुणांसाठी रोजगार हा मुख्य प्रश्न आहे. आता मी स्वतः इंजिनियर आहे. माझ्यासारखे भरपूर इंजिनियर आहेत. आता तालुक्यातले आपले इंजिनियर जे आहेत, ते आता ज्यांनी डिप्लोमा केला त्यांना 10,000 पगाराची नोकरी आहेत. वर्कशॉप ते टाकू शकत नाहीत. तर बापूंनी आतापर्यंत वर्कशॉपसाठी किंवा इंजिनियरसाठी काय सुविधा केल्या? बापू स्वतः इंजिनियर आहेत. येणाऱ्या काळात आता तरुण पिढीला पुढे घेतलं पाहिजे बापूंनी. म्हणजे लोकप्रतिनिधी बापूंनी आतापर्यंत काय कामं केली, काही केली नाही. बापूंना मला बापूंसाठी फक्त एक प्रश्न विचारता वैयक्तिक, की बाबा जर गुंजवणीचं पाणी तालुक्याला येणार आहे, तर कारखाना अहमदनगरला तिकडे का गेला? काय विकास कामं होणं गरजेची आहेत? खासदार कोणी हो? आज पाहिलं तर कुठल्याही शेतीला हमीभाव नाहीये. शेतकऱ्यांचं खरं तर फार मोठं नुकसान आहे. आज कांद्याला बाजार नाही. इथून पुढे जर या विभागाचं म्हणजे खासदार कोणी होत, आमच्या ताईच होतील ह्याची खात्री आहे. पण पहिलं तर शेतकऱ्यांना चांगला हमीभाव मिळावा, शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करावं. तसेच या ठिकाणी जे बेरोजगार आहेत त्यांना नोकऱ्या मिळाव्या. आणि पुरंदर उपसासारखी योजना खरं तर आणली. त्याचं ह्या म्हणजे मला वाटतं ह्या मंत्र्यांनी फार वाटोळच केलं. ते खरं तर कोणाला पाणीच मिळत नाही. फार त्याला बोळं करून त्याची चाळण केली. खरं तर ते अगदी सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेतीत खेळावं एवढंच. आणि खरं तर परत एकदा सांगते की जेव्हा पुरंदर उपसा योजना चालली होती, जानाई शिरसाची योजना चालली होती, ह्याचा DPR आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना झाले. आणि हे अगदी त्याच खात्यातल्या एका चांगल्या असा अधिकारी त्यांनी मला सांगितलं की पवारसाहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं की जर तुम्ही पुरंदर मधली जो काही एरिया आहे, कमीत कमी 5,000 हेक्टर तरी एरिया तुम्ही त्याच्यात घेतला तरच मी याच्यावर सही करेल, DPR वर अन्यथा करणार नाही. खरं तर ही योजना पवारसाहेबांमुळेच झाली. याला सुभाषांना कुलांचा त्यावेळेस विरोध होता. हे मी तुम्ही काय सांगाल, काय विकास कामं होणं गरजेची? शेवट विकास कामं म्हटलं तर पुरंदरमध्ये 2 कॉलेज आहेत. तर मुलींसाठी मोफत वसतिगृह होणं गरजेचं आहे. कारण आजपर्यंत मुलींचं शिक्षण मुलींनी, महिलांनी, आणि त्याचप्रमाणे महिलांसाठी उद्योग केंद्र. म्हणजे 8 महिने हा पुरंदर हा दुष्काळी भाग समजला जातो. 8 महिने पाणी असतं, 4 महिने पाणी असतं. पण त्या उन्हाळ्याचा रोजगार म्हणून त्यांना स्वतःचा रोजगार स्वतःच्या गावात मिळेल किंवा 6 गावं मिळून काहीतरी महिलांसाठी उद्योग करता येईल, असं काय केलं पाहिजे. त्याचप्रमाणे साखर कारखाने सगळे पुरंदरला झाले पाहिजेत. साखर कारखाने पुरंदरच्या बाहेर नको आहेत, ही एक आमची मागणी. आणि वीज असेल, गॅस असेल, ह्याच्या सबसिडी, पेट्रोल असेल, ह्याच्या सबसिडी वाढल्या नाही पाहिजे, कुठेतरी कमी झालं पाहिजे. असं विकास कामे जर झाली तर नक्कीच पुरंदरचा विकास घडेल. आपण सगळ्या पक्षांची मतं जाणून घेतली. शिक्षक, ज्येष्ठ नागरिक आहेत की जे सर्वसामान्य नागरिक आहेत, त्यांना काय वाटतं ते जाणून घ्या. बाबा काय सांगाल? आपण सगळं पाहिलं, काय होणं गरजेचं आहे, खरंच काय होतंय? हे सर्वांनी आता काय केलं, हे पाहिजे ते पाहिजे झालं सगळं. हे आम्हाला पाहिजे, एकही गोष्ट व्हायला तयार नाही. काय त्याचं बोलून उपयोग आहे? मला सांगा तुम्ही, काय उपयोग काय सांगा तुम्ही मला. हे का व्हायला पाहिजे, कॉलेज व्हायला पाहिजे, मुलांना नोकऱ्या मिळल्या पाहिजेत. कुणाला नोकऱ्या मिळतात आजपर्यंत सांगा तुम्ही मला. अरे करा की काय कामं करा की नुसते का हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे झालं बाबा. हा
काय उपयोग होणार आहे काय सांगत नाही मला आता. खरं तर अजूनही सामान्य नागरिक आहेत. आपण सगळ्या पक्षांचं ऐकलं, या ठिकाणी नागरिक आहेत. खरं तर आपण ही सगळी चर्चा या ठिकाणी ऐकत होतो. सर्व पक्ष शेवटच्या वेळेस काय विकास कामं होणं गरजेचं आहे सांगत होते. मात्र कॉलेज व्हावं, मेडिकल व्हावं, त्या ठिकाणी रोजगाराचा प्रश्न निर्माण, असे अनेक प्रश्न सर्व पक्ष मांडत होते. मात्र गेली अनेक वर्ष झालं हे प्रश्न मग हे रोजगाराचा प्रश्न असेल किंवा आरोग्याचा प्रश्न असेल, नोकरीचा प्रश्न असेल, कॉलेजचा प्रश्न असेल, हा प्रश्न आजपर्यंत सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील यांना अजूनही त्याची सोडवणूक करता आली नाही. म्हणूनच हा प्रश्न आजही या ठिकाणी सगळ्यांना मांडावा लागतोय. 23 एप्रिलला मतदान होणार आहे, काय होईल हे जनता ठरवेल. मात्र आता तरी सर्वच पक्षाचे कार्यकर्ते आपलाच खासदार होईल हीच भूमिका या ठिकाणी मांडताना पाहायला मिळतात. कोण खासदार कोण होईल काय सांगा.